धाराशिव जिल्ह्यामध्ये वर्षभर सूर्यप्रकाश स्वच्छ असल्यामुळे अनेक सोलर कंपन्यांनी धाराशिव जिल्ह्यामध्ये आपले प्रोजेक्ट उभा केलेले आहेत. मात्र त्याचा परिणाम जे आहे ती थेट पाणी पातळीवर झालेला आपल्याला निदर्शनास आलेला आहे. आपण आता तुळजापूर तालुक्यातील होर्टी गावामध्ये आहोत आणि या ठिकाणी हा जवळजवळ 250 हेक्टरवर पसरलेला प्रोजेक्ट आहे. मात्र या ठिकाणी झपाट्यानं पाणी पातळी कमी होत असल्याचा दावा जी आहे ती शेतकरी करताना आपल्याला पाहायला मिळतंय. या ठिकाणीच नाही तर जिल्ह्यामध्ये जवळजवळ 4000 हेक्टरवरती विविध कंपन्यांनी हे प्रोजेक्ट उभा केलेले आहेत आणि या सगळ्याच ठिकाणी अशी परिस्थिती असल्याचं निदर्शनास आलेलं आहे. आणि शेतकऱ्यांची मागणी आहे की या ठिकाणी जरी कंपन्यांनी हे प्रोजेक्ट उभा केलेले असले तरी त्याला जलतारा नावाचा जो योजना आहे शासनाची ती योजना या ठिकाणी राबवावी, जेणेकरून इथली पाणी पातळी जी आहे ती बॅलन्समध्ये राहील अशी मागणी शेतकरी करतायत. आता आपल्याबरोबर शेतकरी सुद्धा आहेत या ठिकाणचे. काय नेमकी परिस्थिती आहे? तुम्ही जो दावा केलाय की या प्रोजेक्टमुळे पाणी पातळीवर थेट ह्याचा परिणाम होतोय. 2014ला हा प्रकल्प झाला तर त्यावेळेस म्हणजे आता 10-12 वर्ष झाले आता, म्हणजे 2014 पासून आता 15 वर्ष झाले प्लांट होऊन. तर पहिलं आम्हाला एप्रिल मे पर्यंत पाणी येत होतं. तर आता जानेवारी फेब्रुवारी मध्येच बोर कोरडे पडले, विहिरी कोरड्या पडल्या. तर आता मोठ्या प्रमाणात आता शासनाने याच्यावर उपाययोजना करावं. आमचा जिल्हा मागा जिल्हा आहे, तर प्रकल्प यावं आम्हाला सगळ्यांना म्हणजे चांगला आहे. शेतकऱ्यांना पैसे आले, म्हणजे त्यांना काम लागलं. तर आता ही पण आता ही जे समस्या आहेत ते पण समस्याला आम्हाला समाधान करावं असं आमची इच्छा. काय परिस्थिती, तुम्ही ह्याच परिसरातले आहेत ना? किती वर्षापासून हा प्लॉट आहे आणि तुमच्या कधी निदर्शनास आलं की ही असा परिणाम होतो? हे जवळपास 12-13 पासून प्लॅनचं काम चालू होतं. 14ला कार्यान्वित झाला आणि 14ला तर 12-13ला तर आवर्षणच होतं, भयानक आवर्षण होतं. कधी नाही ते आमच्या गावाला टँकर लागली होती. त्या वर्षापासून परत 15-16ला आवर्षण झालं, टँकर लागली. 19ला टँकर चालू होती. आता अजून संभाव्य परिस्थिती काय व्हायला की वर्षाला म्हणजे यापूर्वी 12च्या अगोदर जून महिन्यापर्यंत म्हणजे बोरचं पाणी किंवा विहिरीचं पाणी या भागातलं कमी होत नव्हतं. पण आता पाण्याचं प्रमाण एकदमच घटलंय. जवळपास डिसेंबर जानेवारीमध्येच बोर गॅप मारले, पाणी कमी व्हायला. त्याच्यामुळे शेतकरी चिंतित आहेत. काय आता त्याच्यावर पर्याय म्हणून पर्याय म्हणून काय शासनाकडून जलताराचा प्रकल्प जो आहे म्हणजे योजना आहे ती इथं म्हणजे ह्या भागात राबवावं अशी मागणी आहे तुमची? आमची मागणी आहे ती. आणि किती वर्षापासून तुमच्या निदर्शनास कधी आलं की ही पाणी पातळी कमी? पाणी पातळी जवळपास 8-10 वर्षापासून आमच्या निदर्शनास आलं की पाण्याची पातळी कमी होलेली आहे दिवसेंदिवस, म्हणजे वर्षानुवर्ष. म्हणजे जिल्ह्यामध्ये अनेक हेक्टरवरती असे प्रोजेक्ट आहेत आणि त्या प्रत्येक ठिकाणी असंच झालं असेल का? नाही, बाहेरचं काय आम्हाला माहिती नाही, पण आमच्या भागाची पाण्याची पातळी जी आहे ती वर्षानुवर्ष खालवलेली आहे. कारण पाणीच या जमिनीत मुरणा झालंय, त्यामुळे ती अडचणी उरलेली आहे. आणि तुमची ती मागणी आहे जलताराच? जलधाराचं योजना इथे पण राबली पाहिजे. नक्कीच शेतकऱ्यांचा विकासाला विरोध नाहीये किंवा कुठल्याही प्लॅन्टला विरोध नाहीये. मात्र पाणी पातळीवर थेट होणारा जे परिणाम आहे त्याचा बॅलन्स करणं तितकंच गरजेचं आहे अशी मागणी शेतकरी करतायत की जलताराच्या माध्यमातून हा बॅलन्स होऊ शकतो. आणि महत्वाचं म्हणजे जिल्ह्यामध्ये 4000 हेक्टरवरती असे प्रोजेक्ट उभे राहिलेत, त्याचा परिणाम काय होईल हा सुद्धा एक मोठा प्रश्न निर्माण झालाय. श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव, तुळजापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.